नमस्कार मित्रांनो, एटीके ब्रदर्स व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि परत एकदा आम्ही आज प्लॅन केला बाहेर जायचा. उद्या सॅटर्डे संडे आहे, त्याच्यामुळे मग भाऊ आहेत आणि त्यांना आता घ्यायला मी आलो आहे आणि आम्ही चाललो आहे रायगडला महाराजांचं दर्शन करायला. तर चला भेटूया. जस्ट आत्ताच पोचलो आहे त्यांना घ्यायला. आता ते येत आहेत बिल्डिंगच्या खाली. आत्ताच कॉल केला होता तर ते म्हटलं येतो खाली. मग म्हटलं या वरती येऊन परत लेट होणार ना, त्याच्यामुळे मग आता त्यांना खाली बोल. खूप दिवसांनी असं वाटतच होतं की रायगडला जावं. आता स्वर्ग बघण्याची वेळ म्हणजे रायगड, कारण रायगडला एवढं मस्त वातावरण असतं ना ह्या टायमाला पावसामध्ये. तर आज विचार आहे की उद्या कधी पोचतोय आम्ही आणि रायगड कधी चढायला सुरुवात करतोय. त्याची एक्साइटमेंट जास्त आहे. मित्रांनो, आम्ही आता निघालो. त्याच गाडीत बसतायत सगळे. गणपती बाप्पा. टाकल्या गाळा भेट. फायनली गाडी आमची फुल झाली आणि आता आम्ही निघालोय. चला बाय. मित्रांनो, आम्ही आता नॉनस्टॉप आलो आहे माणगाव पर्यंत. आता CNG भरायचं आहे. परत थोडंसं CNG संपला आहे म्हणून आम्ही थांबलोय. आता डायरेक्ट आम्हाला माणगावमधूनच जायचं आहे ना, त्याच्यामुळे आम्ही इथंच थांबलो आधीच. मग चहा वगैरे घेऊन मग पुढे गाडी साफ करता येते. बघा गाडीची हालत बघा, एकदम घाण चिखल. रस्त्याची अवस्था एवढी बेकार आहे ना, गणपतीमध्ये तर एवढे हाल होणार आहेत विचारू नका. CNG भरून झाल्याच्या नंतर पैसे कॅशियर. मित्रांनो, मी रायगडच्या पायथ्याशी पोहोचलो आणि आता सुरुवात केली आहे चढायला रायगड. चला. आम्ही गड चढायला सुरुवात केली. आता 7:15 वाजलेत आणि आता गड चढायला सुरुवात केली. बाकीचे पुढे गेले. मी 4 जणच मागे आणि
बघूया किती वेळ लागतो गड चढायला आम्हाला. सुरुवात तर आता केली. मित्रांनो अजून 10 मिनिटं पण नाही झाली चढून तर त्यांची सगळ्यांची हवा टाईट आहे. म्हणजे महाराजांचा गड चढणं सोपं नाहीये. त्या काळची माणसं कशी चढत होती, त्या काळचे मावळे कसे चढत होते ते समजते. आता जे मावळे दमलेत, लई दमलेत. खाऊ नाहीये गड चढणं म्हणजे. रायगड अनुभवाचा असेल काहीच चालायचं. रायगड अनुभवायचा असेल रायगडमध्ये जेव्हा तर रायगड पायी चालत चढायचंय. रोपवेने जाणार, रोपवेने येणार, त्याच्यामध्ये काहीही मजा नाहीये. गड चढायचंय तर फक्त पायी. चला. मित्रांनो आम्ही अर्ध्यात आलो आणि बसलोय थोडा वेळ इकडे. हे आत्ता आलेत, जस्ट अर्धा तास झाला आम्ही बसलो. हे आत्ता आलेत. मग हे बघा काय वातावरण आहे. गडावरचं वातावरण एकदम प्रसन्नमय आहे. सर्रास
होळीला स्टार्टिंगला आल्या दर्शन चिरकाई देवीचं घेतलं आणि आता चालूया पुढे. आता पुढचा प्रवास सुरू आहे. चला मित्रांनो, आम्ही आता होळीच्या माळावर आहे, रायगडावरती. बघा वातावरण बघा, काहीच दिसत नाही, एवढं धुकं आहे, सगळीकडे पसरलंय बघा. काय बोलतोस? काय बोलतोस? AC 18 पण 18 फेल. थंड आहे. आणि इथे महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. याच ठिकाणी महाराज विराजमान झाले होते राज्याभिषेका दिवशी. महाराजांचं सिंहासन पण दिसत नाहीये. न्यायालंकार मंडित सहस्राक्ष शास्त्र पारंगत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मरक्षक महाराज छत्रपती संभाजी महाराज की जय. महाराज छत्रपती संभाजी महाराज की जय. जय 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 जय. मित्रांनो, ही बाजारपेठ आहे. बरोबर होळीच्या माळाच्या समोर ही बाजारपेठ आहे. इकडे भरायची त्या महाराजांच्या काळामध्ये. थोडा वेळ विश्रांतीसाठी बसलोय आम्ही इथे. सगळं खालूनच करून आलोय कारण हा फक्त खायला नाही तर
A few moments later. मित्रांनो आत्ताच आम्ही टकमक बघून आलो. ते बघा आता पूर्ण धुकं आलं परत. कशी होतं थोडंसं धुकं आलं. आमचा परत इथं प्रवास सुरू झाला. आम्ही रायगड फिरलोय. आत्ता वाजलेत 10:43. आता आम्ही चाललो परत. तर चला खाली भेटूया डायरेक्ट गडाच्या पायथ्याशी. गड उतरायला ना जास्त वेळ नाही लागत. मित्रांनो अर्धा गड उतरलोय, अर्ध्यापेक्षा जास्त उतरलोय आणि आता थोडंसं बसलोय. येत आहेत आले हे बघा, नाव घेतलं आणि आले. 10 मिनिटं झाली वाट बघतो यांची. चला मित्रांनो मी फायनली गड उतरलोय. बरोबर 11:15 वाजता आम्ही गड खाली उतरलो. बरोबर 1 तास लागला आम्हाला गड खाली उतरायला. आता पायानी श्वास सोडला त्यांचा. तर चला भेटू नंतर पुढे. A few moments later. मित्रांनो रायगड उतरला आणि त्याच्यानंतर मग आम्ही आता फार्म हाऊसला आलो. महाडमध्येच आहे. थोडा आराम केला आणि आता फ्रेश वगैरे होऊन जेवायची ऑर्डर दिली होती त्यांच्याकडे. मग आता जेवायला बसलो. हे बघा इकडे फार्म हाऊस आहे. चला थोड्या वेळ भेटतो बघतो. The next day. मित्रांनो आम्ही आता चाललो आहे खैरे डॅमवरती. आम्ही आता रोहन फाट्यावरती थांबलो आहे. रोहन फाट्यावर थांबून मग आम्ही इथून आता खैरेकडे जाणार आहे. तिकडे वडापाव खायचं काम चालू आहे आणि मागे बसलेत. खैरे डॅमकडे जायचा रस्ता तुम्हाला दाखवतो कसं जातो ते. मित्रांनो इथून आतमध्ये जायचं आहे खैरे डॅमकडे जाण्यासाठी. आणि हा रस्ता जातो मंडणगड साईडला, महापरळ मंडणगड साईडला.
रस्ता थोडासा खराब, पण जायला पायवाट आहे इकडून. आता बघा खैरे धबधबा, वरती खैऱ्याचा डॅम आहे आणि या खाली धबधबा, वॉटरफॉल. स्लिप व्हायचे चान्सेस आहेत. काही सेकंदात आपण आता खैरे डॅमवर पोहोचणार आहे. A few moments later. The next day. आम्ही खैरे डॅमच्या नंतर ना घरी गेलो, कपडे वगैरे चेंज केले, कारण कपडे ओले असल्यामुळे ना गाडीत असेच बसलो होतो, तर कपडे वगैरे चेंज केले. त्याच्यानंतर आम्हाला निघायला घरून 8 वाजले. 8 वाजल्यानंतर आम्ही जेवणासाठी एक मधी रस्त्यामध्ये हॉल्ट घेतला. घरी मुंबईला येईपर्यंत आम्हाला 12 वाजले. 12 वाजल्यानंतर आम्ही ज्याची गाडी होती त्याला गाडी वगैरे दिली. त्यानंतर मी तिथून ओला केला आणि मग घरी आलो. त्याच्यामुळे पण मी काय एवढा जास्त ब्लॉग केला नाही. मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनाही सांगा सबस्क्राईब करायला. नवीन नवीन ब्लॉग आता आहे पावसाळ्यामध्ये येतील. बाय बाय.